हाय, मी कुठे आहे ते सांगायची मला गरज नाही. ही दगडांची भिंत पाहून लक्षात आलं असेलच मी कुठे आहे. आम्ही आलो आहोत लेक डिस्ट्रिक्टला परत एकदा 3 वर्षांनी. ही जागाच इतकी सुंदर आहे की परत परत यावंसं वाटतं. ईस्टरच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, मला पण सुट्ट्या आहेत आणि आम्ही छान निवांत 5 दिवसांसाठी यावेळेस लेक डिस्ट्रिक्टला आलेलो आहोत. मस्तपैकी एक BNB एअरBNB बुक केलेला आहे आणि ही ग्रासमेअरमधली ही एक जागा. इथनं आम्ही आमचा आजचा ट्रेल सुरू करतो आहोत 13 किलोमीटरचा. कुत्रा इतका एक्साईट झाला आहे पाण्यामध्ये, माहीत नाही त्याला मासे बिसेही सापडणार आहेत की काय. किती सुंदर आहे ना, छान ऊन पडलं आहे. या उन्हाची काही गॅरंटी नाही म्हणा आज, कारण आजचं वेदर आहे पार्टी क्लाउडी. जितकं ऊन मिळेल तितकं घ्यायचं, तेवढा वेळ मजा करायची. इतकं सुंदर पाणी आहे. शमिका म्हणाली मला प्यायची इच्छा होते. आणि ही ती नेहमीची टिपिकल सिग्नेचर भिंत की जी बघितल्यावर लक्षात येतं की तुम्ही लेक डिस्ट्रिक्टमध्ये आहात. थंड आहे तसं, कारण अजून पूर्ण उन्हाळ्याला सुरुवात नाही झाली आहे, पण थंडीपेक्षा बरं. थंडी आता जवळजवळ पूर्ण गेलेलीच आहे. काय सुंदर दिसतंय ना आकाश. I can't stop shooting. दोन दिवस एवढा रूटचा अभ्यास केला, 13 किलोमीटरचा ट्रेल शोधून काढला आणि जेव्हा प्रत्यक्षात ट्रेल करायची सुरुवात झाली तेव्हा आम्ही काय करतोय तर मूळ ट्रेल दिला सोडून आणि आम्ही मेंढ्यांचा रस्ता फॉलो करतोय. ती तिथे चरणारी मेंढी दिसत असेलच. व्यवस्थित अशी पायवाटच नाहीये आणि इकडच्या कोपऱ्यामध्ये अजून 2 मेंढ्या भिंतीला चिकटून बसल्यात आराम करत. त्याच्यामुळे आम्ही आता माणसांनी रूढार्थाने केलेली पायवाट दिली सोडून आणि मेंढ्यांचा मार्ग पकडलेला आहे. तर असं वाटतंय की बहुतेक या रस्त्यावर अजून छान काहीतरी पाहायला मिळेल. काय ऊन पडलंय बा, बऱ्यापैकी साथ दिली आहे सूर्याने. अजून पण कुठल्याही क्षणी पाऊस येऊ शकतो, म्हणून जेवढं ऊन मिळेल तेवढं आम्ही आता करून घेतोय.
एन्जॉय. बनाना ब्रेक. आम्ही असा विचार केला की आता इथे थांबावं आणि काहीतरी खावं. आणि मग मला एक आयडिया सुचली. ती आयडिया अशी आहे की ते केळ्याची सालं आम्ही फेकणार नाहीये. आम्हाला रस्त्यामध्ये आता बकऱ्या दिसतील ना, मेंढ्या, त्या मेंढीला मी हे साल भरवणार आहे आणि तिची रिॲक्शन कॅप्चर करणार आहे. बाबू त्याचं साल द्यायला तयार नाही मला. बालू देणार आहे मला तिचं साल. बालू तू साल देणार आहे मला. झालं. आम्ही घेतलेला शॉर्टकट डोंगराचा पूर्ण झालाय आणि आम्ही या एल्टर वॉटर नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये आलोय. सुंदर हे सांगायची गरज नाही. आता मी जेव्हाही कुठल्याही खेड्याचं नाव सांगते, छोट्याशा या अमुक खेड्यामध्ये आलोय, ते सुंदर आहे असंच गृहीत धरलं पाहिजे. काय दिसतायत घरं एक एक. रस्त्यातनं आम्हाला येताना मध्ये पाऊस लागला आणि काहीच करता येईना. म्हणजे आम्ही एका जागी नुसतं पावसाचा मारा झेलत उभं होतो 10 मिनिटं. छोट्या छोट्या साबुदाण्या एवढ्या गारा पडत होत्या. आणि मग तो पाऊस झाल्यानंतर पूर्ण आम्ही मग पुढच्या प्रवासाला लागलो. खाली इथे उतरून आल्यावर एक छोटूशी एक दगड आहे, त्याच्यावर शमिका चढून बसलेली आहे फोटो काढण्यासाठी. या पूर्ण ट्रिपमध्ये शमिका खूप उत्साहाने फोटोग्राफी करते आणि तिचे फोटो बघायला मी खूप उत्सुक आहे घरी गेल्यानंतर. पाऊस गेला, ऊन आलंय, त्याच्यामुळे आता छान वाटतंय. पण हवा गार आहे, माझे हात गारटलेत. म्हणजे आत्ता शूट करताना सुद्धा हातातनं माझ्या कळा येत आहेत. पण तेवढं चालायचंच आता प्रवासामध्ये. काय दिसतंय ना आकाश मस्त. आहा.
ॲम्बल साईडला आम्ही परत आलेलो आहोत 14 किलोमीटरचा वॉक करून आणि आता मी खूप थकले आहे. त्यात भर म्हणून छोट्या छोट्या गारांचा पाऊस पडतो आहे म्हणून आम्ही आडोशाला उभं राहिलो आहोत. आता इथनं बस घेऊ आणि आम्ही घरी जाऊ. आता पुढचा व्लॉग डे 3 वाला उद्या. तोपर्यंत बाय.